गोलंदाज तयार, बॅकफुटला सरकला, पंच केला, चेंडू कव्हरला, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, चेंडू पोहोचेल मात्र सरळ सीमा रेषेच्या अगदी जवळपास की बाहेर आहे. क्षेत्ररक्षण अफलातून होतं पाहिले मिळाले. 2 धावा पोळून पूर्ण, तिसरी धाव सुद्धा दरम्यान अगदी आपण पाहतो जी पोळून पूर्ण केली जाईल, परंतु इथे चेक केलं जाईल चेंडू सेफ आहे की नाही. चेक केला जातोय या ठिकाणी अगदी आपण पाहू. क्षेत्ररक्षण तर अफलातून होताना पाहायला मिळाले आपल्याला. सेफ आहे. आणि आत्ता अगदी आपण पाहतोय की इथे 3 धावा ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या या 3 धावा संख्येनंतर धापलक षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर 1 बाद 9 धावा. षटक क्रमांक पहिले संपले. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. यानंतर जे सामने 5-5 षटकांचे खेळवले जाईल. हा सामना संपला की इथून पुढे जे सामने होणार आहेत ते सामने 5-5 षटकांचे होणार आहे, कारण वेळेअभावी आपल्याला हे षटक कमी करायला लागतात. कारण आत्ता 1:17 हा टायमिंग आहे, ही वेळ आहे आणि त्यामुळे वेळ वाचवणं सगळ्यात गरजेचंच आपण सुरुवातीपासून सांगतोय. मार्किंग निश्चितप्रमाणे अगदी मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे. 9 धावा आहेत. नऊ धावात आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. आता दोन्ही संघांची परिस्थिती अशा प्रकारची निर्माण झाली, इथं जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे. कारण तुम्हाला सेफ राहायचं असेल तर तुम्हाला लीग फॉर्मॅटमध्ये या ब गटामध्ये तुम्हाला काहीही झालं तरी इथे 2 विजय हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. तुमचे 2 पराभव तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर पाठवतील. त्यामुळे जिंकणं आणि जिंकल्याशिवाय पर्याय नाही आहे. नऊ धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता धनंजय गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतील. डीएम धनंजय उर्फ डीएम गोलंदाजी मार्गावरती. गोलंदाज टायगर स्ट्राईकला आहे संदीप. शंकर अगदी आपण पाहतोय त्याच्या खात्यामध्ये वाढ होईल. 1 धाव धावफलकावर धावसंख्या पुढे जाऊन पोहोचती असेल 10. गोलंदाज डीएम यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतो डीएमचा खूप चांगला चेंडू आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळाला आहे. निर्धार चेंडू आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर थोडंसं आता दबाव दोन्ही टीमवरती आहे, परंतु लीग फॉर्मॅटमध्ये एक पराभव जरी असेल तरी एक संधी दिली जाते. या दरम्यान बिघड केलाय लॉंग बॉलला चेंडू तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातात, परंतु जीवनदान झेल सुटलाय आणि आता आपल्याला पाहायचं हे झेलाचे परिणाम काय असणार आहे.
एक संधी निश्चितप्रमाणे आहे. तुम्ही पूर्वीच्या काळी 10वीचे पेपर दिले, एखादा विषय जर गेला तर ऑक्टोबर परत एकदा द्यावी लागायची. अगदी तसा फॉर्मॅट आहे. एकदा एखादा मग पूर्वीच्या काळी अशा प्रकारची पद्धत नव्हती. संघ एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरला, तो पराभूत झाला तर त्याला परत संधी मिळत नसायची. अजून एक झेल सुटलाय. 2 फलंदाज लागोपाठच्या 2 चेंडूवरती जीवदान मिळवताना पाहायला मिळालेत, शंकर आणि निलेश. तर भोलेनाथाचीच नाव आहेत, निलेश, शंकर, महाकाल, महादेव, भोळा शंकर, ही खूप सारी नावं आहेत महादेवाची. या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. निर्धार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 12 वरती धापलक महादेव, भोळा शंकर. बरीचशी चर्चा नाव आहेत शाहरुख पठाण सर यांनी जी केली महादेवाची. एक चित्रपट सुद्धा, एक गाव 12 भानगडी. 12ची व्याख्या खूप मोठी आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिले हलक्या हाताने चेंडू जो खेळलाय तिथे एक धाव आलेले. एका धावसंख्येनंतर षटकाची सुद्धा समाप्ती होईल. 2 षटकं संपलीत, 1 बाद 13 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहतो ना बरेचसे जे तालुके आहेत, या तालुक्यांमध्ये एक तालुका जो ओळखला जातो मुळशी आणि मावळ. तर मावळ तालुका हा 12 मावळ घेऊन मावळ तालुका बनलेला आहे. 13 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळतील. नवीन गोलंदाज आता गोलंदाज मार्कावरती आलाय. नवीन गोलंदाज अगदी आपण पाहतोय विष्णू इनामे. एक बाद 13 धावा. षटक क्रमांक 3 आता सुरू होईल. यानंतरचे सामने हे 5-5 षटकांचे असणारे, पण हा सामना 6 षटकांचा आहे आणि या 6 षटकात काय करमत होती ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार आहे. यावेळेस अगदी विष्णूचा हा चेंडू सुरेख. 13 वरती धावफलक स्थिर आहे. दोन्ही संघ अतिशय ताकदवान आहेत, परंतु आपली आपली ताकद कशा प्रकारे आजमावत आहेत हे पाहायला खूप मजा येते. कारण मैदानाच्या आतमध्ये आता लढल्याशिवाय पर्याय नाहीये. यू बॉर्न टू विन. आमचा जन्म जिंकण्यासाठी झालेला आहे, सातत्याने दाखवून द्यावा लागेल दोन्ही टीमला. परत एकदा खुलबट्ट्यापर्यंत चेंडू लॉंग ऑफला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक दूरवर चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल येईल. एका सिंगलची रुपये धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलक धावा संख्या आहे 14 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 14 अंकाची सुद्धा आपण बरीचशी माहिती रसिकांपर्यंत पोहोचू शकतो. 14 जानेवारी मकर संक्रांतीचा दिवस मानला जातो. 14 जानेवारी असं म्हणलं जातं की पानिपतची लढाई झाली. 1.25 लाख बांगड्या फुटल्या गेल्या. या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू पोहोचला जाईल अगदी लॉंगॉनला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल परत एकदा आले. एका सिंगलची रुपये धावफलक 15 या धावसंख्येवरती आपल्याला जो पाहायला मिळेल. प्रकारची धावसंख्या अगदी आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचते ती 15 आहे. यावेळेस अगदी कडेकडे केलवा स्ट्रोक. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चुन्नी थोडीशी दिशा तर बदलली आणि त्या दरम्यान एक सिंगल आली. धावसंख्या 16 आहे. दिशा थोडीशी बदलली गेली. आयुष्यामध्ये हीच परिस्थिती आहे. तुमच्या आयुष्यातली दिशा जर चुकली गेली तर आयुष्याची दशा व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे दिशा अगदी योग्य असावी. कारण ही दिशा एकदा चुकली गेली, तुमचा ट्रॅक चुकला गेला तर तुम्ही किती सावरायचा प्रयत्न करा, तुम्ही स्वतःला कधीच सावरू शकत नाही. विकेट केला गेला. मिड विकेटला चेंडू पोहोचला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. तिथे क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि तिथे दुसरी धाव सुद्धा इथे आरामात येताना पाहायला मिळाली. आणि या 2 धावसंख्येनंतर 18 वरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. एक फलंदाज जो पहिल्या चेंडूवरती बाद होताना पाहायला मिळाला, परंतु तिथून पुढे या शंकर आणि निलेश या दोन्ही फलंदाजाने 18 धावसंख्येची भागीदारी या ठिकाणी जी केलेली आहे. एक बाद 18 धावा आहेत. MIDC MSME हा संघ
या दरम्यान अगदी आपण पाहिलं हलक्या हाताने चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय, एक सिंगल आली आहे, एका सिंगलच्या रुपये धापलक पुढे जाऊन पोहोचेल, धापलकर धावसंख्या 19, षटक क्रमांक 3. या दरम्यान जे संपलं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरती धावसंख्या आहे 1 बाद 19 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. MIDC संघाच्या धावसंख्यांचा आकार केव्हा वाढला जाईल ते मात्र आपल्याला पाहिजे, कारण धावसंख्येचा आकार मोठा ठेवावा लागेल, कारण इथे एक तगडी धावसंख्या उभारावी लागेल. कारण आपण पाहिलं इथे 70 धावा सुद्धा कधी कधी कमी पडलेल्या आहेत, त्यामुळे या धावसंख्या मोठ्या उभारण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. पहिली मैदानाच्या आतमध्ये पोहोचवले जाते, मला वाटतं पाणी नसेल, हा कानमंत्र असेल, आणि अगदी आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये हा कानमंत्राचा परिणाम काय असणार ते आपल्याला पाहिजे. चर्चा होती मैदानाच्या आत, कारण एक फॉर्मॅट अगदी निश्चितच अगदी आपण सातत्याने पाहत असतो की धावा मैदानाच्या आतमध्ये येत नसतील किंवा धावा बनवण्यासाठी काय रणनीती वापरायची हे पाहणं सगळ्यात गरजेचं आहे. नवीन गोलंदाज आले, गोलंदाजी मार्कावरती DM अर्थात धनंजय. कोण आहे गोलंदाज? संग्राम जाधव आले, गोलंदाज मार्क होती. इथे गुडघाचा जमतो टेकवला, क्षेत्ररक्षक 3 आले चेंडूवरती. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे एक धाव आहे, दुसरा धाव संख्येचा प्रयत्न आणि फलंदाज इथे बाद. इथे फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लॉस इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. जिद्द सगळ्यात महत्वाची राहणार आहे. आपण दिशा आणि दशा याच्याबद्दल थोडीशी चर्चा निश्चितप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये करत होतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही पण आहे की तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये आक्रमण थोडंसं वाढवावे लागणार आहेत. कोणाला तरी ड्रायव्हिंग सीटवरती बसावं लागेल, त्यावेळेस कुठेतरी MIDC MSME या संघाची धावसंख्या ही मोठी होताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे गोलंदाज जे आहेत ना अतिशय अप्रतिम कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. 4थ्या षटकाची सुरुवात झाली, तिथे एक फलंदाज रनआउटच्या रूपाने बाद झाला आणि 2 बाद 20 धावा धापालकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयुष्यामध्ये ट्रॅक सगळ्यात महत्वाचा आहे. तिथे अगदी आपण पाहतोय जी रणनीती वापरली गेली ना त्या रणनीतीत यश आलं नाही आणि पहिल्या चेंडूवरती विकेट पाडली. धक्का क्रमांक 3. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लॉस इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. प्रगती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर या ठिकाणी जी आहे ती आता 21च आहे ना. 21 धावसंख्येवरती 3रा फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळालाय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतून आता गोकुळ याला आपण पाहणार आहोत. 3 बाद 21, 21 लॉस ऑफ 3 विकेट. ट्रॅक सगळ्यात महत्वाचा, परंतु तो ट्रॅक आता कशा प्रकारे बनवला जाईल MIDC संघाकडून ते आपल्याला पाहिजे. चेंडू सुरेख, इथे चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धार चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. तर तुम्ही जो आयुष्यामध्ये जो ट्रॅक बद्दल आपण चर्चा करत असताना आयुष्यामध्ये तुम्ही जो ट्रॅक जो निवडताना त्या ट्रॅकमध्ये त्या दिशेमध्ये तुम्हाला जर अडचणी आल्या नाही तर समजायचंय की तुम्ही निवडलेला जो ट्रॅक आहे हा चुकीचा आहे. अडचणी आल्या पाहिजेत. इथं सुद्धा MIDC संघाला निश्चितप्रमाणे अडचणीला सामोरे जावं लागते, पण या अडचणींवरती मात कशा प्रकारे केली जाईल ते पाहायला खूप मजा येणार आहे. काय आहे पतंग का? अजून जानेवारी महिना यायचा आहे, तर पतंग जे उडवत आहेत त्यांना विनंती राहील
इथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, अजून एक विकेट, धक्का क्रमांक 4. फलंदाज झेलबाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. याच दरम्यान अगदी आपण पाहिले की मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 4 बसलाय. 4 बाद 21 धावा. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली होती, त्याच्यानंतर एकही धाव नाहीये, पण पहिल्या चेंडूची रनआउटची शिकार आणि त्यानंतर 2 फलंदाज झेलबाद सुद्धा झालेत या षटकामध्ये. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, ते असेल आता नवनाथ निकम यांना आपण निश्चित माधव कतले यांना आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. माधव कतले यांना निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहू. पहिल्या चेंडूवरती रनआउट, ते दुसरा चेंडू वाईड आहे, त्याच्यानंतर दुसरा चेंडू तिथे झेलबाद झाला, त्यानंतर 2 चेंडू डॉट, त्यानंतर एक विकेट आली, एक चेंडू बाकी आहे. संग्राम जाधव. फुल टॉस, परंतु डावेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल. यावेळेस अगदी आपण पाहिले इथे चेंडू डॉट इथं पाहायला मिळाला. षटक क्रमांक संपले जाईल ते आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरती धावासंख्या जी आहे 4 बाद 22. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. कारण स्वप्न आज प्रोफेशनल टीम मधून बऱ्याच संघांनी जे पाहिलेलं आहे, पण त्या स्वप्नांची पूर्तता किंवा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारचे प्रयत्न करताय हे सगळ्यात महत्वाचं राहणार आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पाठवलाय, मात्र सरळ मिड विकेटला, खिलाडी के मस्तक पे दस्तक. चेरन हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. षटकाराच्या रूपाने धापलकरती धावसंख्या 28 वरती अगदी आपण पाहतोय. चेंडू पाठवला, मात्र सरळ मिड विकेटला, खिलाडी के मस्तक पे दस्तक. डॉक्टर सुमित पवार गोलंदाजी मार्कावरती आले. पहिला चेंडू होती त्यांना षटकार, पुढचा चेंडू डॉट आले. 28 धावा आहेत 5वं षटक चालू असताना. 4 बाद 28. गोलंदाज तयार, परत एकदा उजव्या हाताने मारा. यावेळेस अगदी आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू मिड विकेटला, खिलाडी फिर से एक बार दर्शक बन गए और दर्शक बन गए दीवाने. खिलाडी के मस्तक पे दस्तक. छेरन फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा दणदणीत षटकार. बॅट मधून अगदी आपण पाहतोय जबरदस्त फलंदाजी होती. दर्शक बन गए. परत एकदा आपण पाहिले चेंडू खेळायचा होता मिड विकेटला, चेंडू पोचला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. क्षेत्ररक्षण सुरेख झालं, 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होता, परंतु दिलेला नकार आहे आणि एका धावसंख्येमध्ये धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो असेल आता 35 धावा. 4 चेंडूमध्ये डॉक्टर सुमित यांनी 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. परत एकदा आपण पाहिले चेंडू खेळला जाईल मिड विकेटला, क्षेत्ररक्षक दूरवरती, फिर से एक बार 4 रन. चौकार. धोनी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. महागडे ठरलेला होता डॉक्टर सुमित. 17 धावा त्यांनी आतापर्यंत 5 चेंडूमध्ये खर्च केला. 2 षटकार 1 चौकार त्यांना आतापर्यंत खेळलेला आहे. शंकर आणि माधव. या दरम्यान चेंडू हवे तिथे आपल्याला पाहिजे. यष्टीरक्षक स्वतः डीएम डाऊन द बॉल जेल. फलंदाज क्रमांक 5 या ठिकाणी होईल बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. ऍक्शन रिप्ले मध्ये परत एकदा आपण पाहूया. उजवेष्टीच्या थोडासा बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा घेऊन निश्चितप्रमाणे उंची चेंडू पाहायला मिळाली आणि यष्टीरक्षक डीएम यांनी
एक सुरेख झेल घेतला आणि धक्का क्रमांक या ठिकाणी अगदी आपण पाहिलाय जो 5वा बसला. 5वं षटक संपलं. 5-39 षटक क्रमांक 5वं या ठिकाणी संपलेला आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. नवीन फलंदाज आशुतोष. या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडूची उंची खूप आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूच्या खाली. तिथे झेल झालाय. रिले पद्धती झेल झालाय आणि फलंदाज क्रमांक 6वा बाद शंकर बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची क्षेत्ररक्षक पोहोचलाय. टाळी. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं असेल की तिथे चेंडू अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातात लागला. तिथून पुढे शरीराभर दिसून लागला. पण समोर बॅकअप साठी क्षेत्ररक्षक होता एक जण. त्याच्या अगदी आपण म्हणतो ना मराठीमध्ये एक मन आहे एरे आरी काटल्यावरी. अगदी समोरच्या बाजूला चेंडू आणि सहज झेल झाला. या झेलासाठी फार कष्ट घ्यावं लागलं नाही असं म्हणजे हरकत नाही. आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन दोघांचं अगदी आपण पाहिले. बॅटर नवनाथ निकम या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. सुचितचा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. एक सिंगल तर येईल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतोय की काय परंतु नकार दिला गेला. धापलक एकने पुढे जाईल. धापलका धावसंख्या 40. शेवटच्या षटकातले 4 चेंडू यायचे बाकी आहे. 6-40 धावा आहेत. स्वप्न सत्यामध्ये उतरवणं हे सगळ्यात गरजेचं राहणार आहे. इथे चेंडू डॉट आणि फलंदाज इथे बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. इथे फलंदाज बाद होताना पाहिलं मिळालंय. कारण स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे असेल तर स्वप्न नुसते कागदावरती उतरून चालणार नाही किंवा ती झोपेत पाहून चालणार नाहीये. तर इथे तुम्हाला ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मोठे प्रयत्न करावे लागणार आहे. बॅटर बायदराच्या किरण जामकर. लॉंगॉनला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. फिकी सुद्धा सुरेख. एकच धावील आणि एका धावसंख्येनंतर धापलक 41 वरती आपल्याला धापलक पाहायला मिळतोय. 7-41 41 लॉस ऑफ 7 विकेट. थोडासा मिस्टाईम फटका आहे अगदी आपण पाहतोय. डीएमची कामगिरी अतिशय सुरेख होताना पाहायला मिळते. पहा आतापर्यंत डीएमने 11 चेंडू टाकलेत. धावा फक्त खर्च केल्या 6. 11 चेंडूत फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक फलंदाज बाद करण्यात त्यांना यश पण आलेलं आहे. प्रतिदा पंचांना पार करून अगदी गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. एक चेंडू बाकी राहिलाय. एक चेंडू बाकी राहिलाय. डेड बॉलचा इशारा. डेड बॉलचा इशारा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. चेंडू हातातून सटकला. एक चेंडू. या चेंडूवरती करामत काय. कॉन्फिडन्स कोणाचा वाढला जाणार. आणि इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झाले. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. तिथे एक धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना धावबाची संधी आहे आणि 2 धाव आल्या. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. तिसरी सुद्धा धाव या दरम्यान अगदी आपण पाहतोय जी पळून पूर्ण केली गेली आणि यात 3 धावा आणि या 3 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचला. तो आहे एकूण 44. जिंकण्यासाठी धावसंख्या बनवायची आहे ती 45. छत्रपती वॉरियर्स टार्गेट 45. याच्यानंतरचा होणारा सामना
वाघ मोटर्स आणि आरडी सुपर किंग. चला, वाघ मोटर्स आणि आरडी सुपर किंग 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांचा अर्थात 5 ओव्हरचा सामना राहील. चला, क्षेत्ररक्षणासाठी चला ना टीम लवकर, वेळ आपल्याकडे कमी आहे म्हणून तर आपण या ठिकाणी याच्यानंतरचा सामना कमी षटकांचा केलेला आहे. त्यामुळे MIDC MSME टीम आपण एका लाईनमध्ये मैदानाचा ताबा घ्या, वेळ घेऊ नका, विनंती राहील आपल्याला. आणि छत्रपती वॉरियर्स टीमला विनंती राहील, आपली आघाडीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा. टॉस होतो यानंतरच्या सामन्याचा. चला, दोन्ही संघाचे संघनायक चला. तरले सर आणि पडवळ साहेब यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. त्याचबरोबर आमचे किरण सर त्यांच्या समवेत आहेत, STPL कमिटीचे अध्यक्ष किरणजी गोजरे सर. आले का दोन्ही संघाचे संघनायक आलेत का? तुम्ही एका टीमचे दोघं? आरडी सुपर किंग आणि त्याचबरोबर आपण पाहतोय वाघ मोटर्स यांच्यामध्ये होणारा सामना आहे. टॉस या ठिकाणी झाला आणि टॉस का बॉस. STPL चा खेळ रंगलाय खास. पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होतंय टॉस का बॉस. माननीय सागर भाऊ जाधव यांकडून टॉस का बॉस. तर वाघ मोटर्स ऑन द टॉस अँड चूज द बॅट फर्स्ट. फलंदाजी करण्याचा निर्णय वाघ मोटर्स या संघाने घेतलेला आहे. बोला सर, बॉल पाहिजे नवीन. चव्वेचाळीस धावा झालेल्या आहेत. 45 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे आणि या 45 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी कसा होतोय हे ऐकण्यासाठी आपण परत एकदा जाऊया शाहरुख पठाण सर यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत. राहुल शिरोळे पहिलं षटक मैदानामध्ये टाकतात. यावेळेस डावेष्टीच्या बाहेरचा हा चेंडू व्हाईट बॉलची नोंद इथे केली जाणार आहे. एक अतिरिक्त धाव मिळते. दीपकजी पिळगावकर सर आहेत, दुसऱ्या बाजूला स्वप्नीलजी कपिले सर आहेत, पंच म्हणून कार्यरत आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये गणेशजी जगताप सर आहेत. याही वेळेस चांगला बॉल, याही वेळेसचा चेंडू निर्धाव येतोय. जिंकण्यासाठी 45 धाव्यांचं लक्ष ठेवलंय छत्रपती वॉरियर्स या संघासमोर.
2 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस खूप चांगला बॉल, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे, एक धाव जरूर पूर्ण होते. तीन धावा आपण धावफलकावरती बघू शकता. आखूड टप्प्याचा बॉल होता, कव्हर पॉइंटच्या दिशेने बॉलला खेळलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतायत. एकच धाव पूर्ण होईल. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल होताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला आपण जर बघितलं तर MIDC MSME आणि दुसऱ्या बाजूला जो संघ आहे छत्रपती वॉरियर्स, या 2 संघांमध्ये ही मॅच आपल्याला बघायला मिळते. विजय फार महत्वाचा आहे. डू ऑर डाय अशी मॅच आपण इथे पाहतोय. दोन्ही संघांसाठी ही लढत फार महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे इथे दोन्ही संघांना मात्र इथे प्रयत्न करावे लागणार आहेत. मैदानावरती मेहनत करावी लागणार आहे. चांगला बॉल, पंच मात्र या ठिकाणी व्हाईट बॉलची घोषणा देखील करतात. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर गेला बॉल. ही चांगली लाईन आहे, कारण तुम्हाला फलंदाजापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथे तोच प्रयत्न होता, परंतु थोडासा बाहेर चेंडू निघाला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक धाव मिळाली. धावसंख्या 5. फॉलोविंग स्वीप यावेळेस पाहायला मिळतो. स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक चेंडूची फेक करतील. तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली बघायला मिळाली. चांगलं कॉम्बिनेशन 2 फलंदाजांमध्ये, चांगला समन्वय बघायला मिळाला. 2 धावा पूर्ण झाल्यात. 2च्या मदतीने धावसंख्या जाते पुढे 7. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये एक महत्त्वपूर्ण मॅच. शॉर्ट बॉलचा वापर, खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय. बॉलला पाठवलंय फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. एक चौकार इथे मिळतोय. 4 धोनी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन शिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली 11. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते आहे आणि दुसरं षटक मैदानामध्ये टाकलं जात आहे. गोलंदाजी करण्यासाठी आपण गोलंदाज बघू शकता. शंकर यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. समीकरण आपण जर बघितलं तर आता 30 चेंडूंमध्ये 34 धावा जिंकण्यासाठी छत्रपती वॉरियर संघाला आवश्यक आहेत. स्ट्रायकर एंड कडे आपण फलंदाज पाहतोय विष्णू इनामे, तर दुसऱ्या बाजूला धनंजय यांना आपण मैदानामध्ये पाहतोय फलंदाजी करत असताना. छत्रपती वॉरियर्स हा संघ धावेंचा पाठलाग करतो. एक माफक आव्हान आहे जरूर. 45 धावा इथे विजयासाठी बनवायच्यात, परंतु प्रतिस्पर्धी संघानं जर चांगली गोलंदाजी केली, अचूकतेने गोलंदाजी केली तर ह्या धावा ते रोखू शकतात. परंतु यावेळेस स्वीप केलाय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे दाखल होईल. एक चौकार या ठिकाणी मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण ही दृश्य जरूर पाहू शकता. थोडासा पुढे टाकला होता लोवर फुल टॉस, त्याला फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं. एक पाय पुढे टाकला, डावा पाय थोडासा पुढे टाकला, उजवा पाय थोडासा वाकवला आणि त्यानंतर हा स्वीपचा फटका खेळला. स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या पलीकडे बॉल गेला. 4 मध्ये कन्वर्ट. यावेळेस हा चेंडू मात्र डॉट येत असताना चौकारानंतर कमबॅक केलेला आहे गोलंदाजाने देखील. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे. धावफलकावरती 15 धावा. सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून आपण सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024 बघतोय. पर्व 7वं आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतं. बघता बघता 7 वर्ष झाली आहेत स्पर्धेला. 7 वर्षांची झाली स्पर्धा. ओहो, क्लीन बोल्ड, विकेटचं पतन होत आहे. पहिला धक्का, पहिला फलंदाज छत्रपती वॉरियर्स या संघाचा बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. पहिला फलंदाज बाद होऊन परतलेला आहे, तर नवीन फलंदाज आपण मैदानावरती बघू शकता. डॉक्टर सुमित आपल्याला मैदानामध्ये दाखल होतात. आपल्याला
जे बघायला मिळतील. माफ करा, संग्राम जाधव आहेत फलंदाज. बॅटची बाहेरची कडा, फ्लाइंग स्लीप मध्ये बॉल जातोय. एक सिंगल रोखू शकणार नाहीये. एक धाव कंप्लीट करत असतात आपण इथे पाहतोय. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. 16 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 सुरू असताना 45 आव्हान आहे. चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित. चांगली गोलंदाजी जर झाली तर या धावा देखील रोखल्या जाऊ शकतात, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल होत्याचं नव्हतं, क्रिकेटमध्ये होतं. यावेळेसचा बॉल अगदी एका हातानं बॅट टाकली चेंडूवर. शॉर्ट मिड विकेटमध्ये बॉलला देखील अडवलं जातं. एक धाव कंप्लीट करत असताना एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपण बघू शकता. धावसंख्या पुढे जाईल. धावा झाल्यात 17. छत्रपती वॉरियर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये MIDC MS हा सामना मैदानावर सुरू आहे. विजय आवश्यक आहे दोन्ही टीम्सला, त्यामुळे मॅच रंगतदार होईल. चांगला बॉल अतिरिक्त शफल लाईन मध्ये आले होते फटका खेळण्यासाठी, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. राईट ऑन अ टार्गेट याच पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल. जे टार्गेट आहे ना, अगदी त्याच टार्गेटवर गोलंदाजी होणं आवश्यक. निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या स्थिरावलेली आहे. ओव्हरचा खेळ देखील समाप्त झालाय. 2 ओव्हर संपल्यात. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या छत्रपती वॉरियर्स 17, 1-17. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मनगडाच्या साह्याने बॉलला वळवलंय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतो. तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे पहा. तुमच्याकडे कमी बँक बॅलन्स आहे. अगोदरच धावा कमी आहेत, त्यामुळे तुम्हाला फिल्डिंग चांगली करावी लागेल. या मॅचमध्ये जर तुम्हाला विजय मिळवायचा तर प्रत्येक धाव ही रोखणं फार गरजेचं. एक धाव रोखायची आहे. यावेळेचा बॉल वेगात टाकला होता. यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून गेलाय डॉट बॉल येत असताना. आडव्या बॅटने बॉलला खेळलंय. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला. धावाची संधी आणि फलंदाज होतील धावबाद. दुसरा धक्का, दुसरी विकेट, दुसरा फलंदाज इथे होतोय बाद. विकेट देखील या ठिकाणी मिळाली आहे. या स्पर्धेमध्ये 6 कंपनीच्या चेंडूंचा वापर करण्यात आला. YS स्पोर्ट सिन्नर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. बॉलचं सौजन्य धावी दे नाही आहे. डॉट बॉल आलाय. यावेळेस चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे दाखल होतोय. धावा मिळतील 4 चौकार. 2-23 अजूनही जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि जिंकण्यासाठी 22 ची गरज आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा हा सोहळा आपण बघतोय. STPL आज प्रोफेशनल डे आहे. आज अनेक प्रोफेशनल्स अर्थात आज अनेक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या मैदानामध्ये आपला खेळ दाखवताना बघायला मिळत आहेत. या अगोदर देखील अनेक चांगल्या लढती पाहायला मिळाल्या. 3 ओव्हर संपलेल्या आहेत.
3 ओव्हर नंतर 24 धावा, 2 फलंदाज बाद आहेत. 3 ओव्हर नंतर 24. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेकांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर 7 मध्ये वॉटर पार्टनर ड्रिंक्ससाठी ज्यांचं सौजन्य सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सतीजी नेहे साहेब, त्याचबरोबर घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल यांचं दरवर्षी आपल्याला या स्पर्धेमध्ये योगदान राहतं. निलेश एंटरप्राइजेस, निलेशजी निरगुडे, आर्यन कन्स्ट्रक्शन, त्याचबरोबर आज दररोज या स्पर्धेमध्ये बिस्लरी मिनरल्स वॉटरचं सौजन्य किसान ॲक्वा, सिन्नर एंटरप्राइजेसचे सन्माननीय रतनजी पडवळ साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने त्याचं सौजन्य मिळालेलं आहे. आपले सिन्नर स्पोर्ट असोसिएशनचे मेंबर देखील आहेत. रतनजी पडवळ साहेब यांच्या माध्यमातून त्यांचेही विशेष आभार या स्पर्धेच्या निमित्ताने. यावेळेसचा चेंडू आपण जर पाहिला तर यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक होताना पाहायला मिळाली आणि बॉल वेगात चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. बॉलला अडवलं देखील जात आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा जरूर 22च्या मदतीने मिळतील. स्ट्रायकर एंडकडे आपण फलंदाज बघतोय धनंजय यांना, आणि धनंजय यांची फलंदाजी जर आतापर्यंत बघितली तर प्रामुख्यानं ऑन साईडला प्रत्येक चेंडू खेळण्याचा त्यांचा मानस आहे. शफल लाईनमध्ये आल्यानंतर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न त्यांचा प्रत्येक चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रत्येकाचा एक ट्रेडमार्क शॉट असतो. अगदी त्याच पद्धतीनं फलंदाजी ते करत असतात. इथे देखील धनंजय यांच्या माध्यमातून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं झाला. 2 धावा मिळाल्या. 200 मदतीने धावसंख्या झाली आहे 26 धावा. यावेळेचा बॉल लॉक ऑफच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचणार आहेत तोपर्यंत 1 धाव मिळते. तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कन्स्ट्रक्शन उद्योग. 27 धावा धावफलकावरत. या स्पर्धेमध्ये अनेकांचं योगदान मध्ये सुमन हॉस्पिटल व प्रसूतीगृह, डॉक्टर सुनीलजी इलक, डॉक्टर हर्षाली इलक यांचंही सौजन्य सातत्याने, सागर कन्स्ट्रक्शन अँड RCC कॉन्ट्रॅक्टर विलासजी तांबे साहेबांचं सौजन्य देखील या स्पर्धेच्या निमित्ताने सातत्याने आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर संगम ट्रेडिंग कंपनी, इंडस्ट्रियल मटेरियल सप्लायर मुराराम सिरवी यांचंही सौजन्य आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं आहे. त्याचबरोबरीने सक्सेस जॉब प्लेसमेंट अँड मल्टी सर्व्हिसेस हब यांच्या माध्यमातून देखील आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं सौजन्य मिळालेलं आहे. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था म्हणजे सक्सेस जॉब प्लेसमेंट. त्यांचे विशेष आभार गणेश जावाड असतील आणि त्यांचा संपूर्ण सक्सेस जॉब प्लेसमेंट त्यांचे विशेष आभार या स्पर्धेच्या निमित्ताने. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल जातोय. तिथे आहेत क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतायत. 1 धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न थोडंसं फंबल और 2 रन मुकम्मल. हॉटेल विठू माऊली, अविस्मरणीय चवीची अनुभूती. सिन्नर तालुक्यातील एक सुप्रसिद्ध हॉटेल विठू माऊली यांचंही सौजन्य आपल्याला स्पर्धेच्या निमित्तानं आहे. कैलासजी आव्हाड, शंकरजी आव्हाड, सतीजी दिघोळे यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपल्याला कॅप लोगो पार्टनर आहेत झकास स्पोर्ट्स अँड मेन्सवेअर आणि संगमनेरची प्रसिद्ध झकास भेट सेंटर यांचंही सौजन्य या स्पर्धेमध्ये प्रसादजी पालखे ज्यांनी या अगोदरच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच देखील मिळवली. 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर धावसंख्या आहे 28 आणि शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 12 आणि जिंकण्यासाठी 17 धावेंची आवश्यकता आहे. 45 धावेंचं माफक आव्हान होतं. असं अनेकांना वाटत असेल की 45 धावा 6 षटकांमध्ये फलंदाजी करणारा संघ अगदी एक हाती या धावा पूर्ण करेल, परंतु मॅच आली आहे 12 चेंडू आणि 17 अशा पद्धतीने आता हा सामना आपल्याला बघायला मिळतो. आणि इथून पुढे काय घडेल ते देखील पाहणं फार गरजेचं आहे, कारण गोलंदाजांनी देखील चांगलं कमबॅक केलंय. या स्पर्धेमध्ये पावसे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, सोमनाथजी पावसे माजी नगरसेवक सिन्नर नगर परिषद
आणि पावसे बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचं देखील सौजन्य या स्पर्धेच्या निमित्ताने आज सकाळच्या सत्रामध्ये कैलासवासी राहुल इंद्रभान धरम यांना देखील आपण भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. त्यांची आठवण आणि त्यांच्या आठवणींना उजाळा या स्पर्धेच्या निमित्तानं देण्यात आला. 4 ओव्हर नंतर 28 दिगंबर गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. 12 बॉल 17. स्ट्रायकर एंडकडे आपण जर पाहिलं तर फलंदाज डॉक्टर डबल रन काढला होता डबल आता मिस फील्डला एकच रन दाखवते इथे डबल काढला हां मग 16 रन राहतील ना मिस फील्ड झाली का समोर 2 रन काढले 2 धावा मागच्या पुढे 2 काढले ओव्हरमध्ये. बॉल गेला मिस फील्ड झाली 2 रन काढले. यस धावसंख्या 29 29 रन्स. स्ट्रायकिंग एंडवर आपण धनंजय यांना बघतो. शॉर्ट बॉलचा वापर केला होता हुक करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत चेंडू निघून जातोय. टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या पलीकडे एक चौकार आलाय. अगदी वेळेवर आलेला चौकार होता. हुक धोनी करण्याचा मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. चौकार आलाय. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज कैलासवासी सत्यभामा सदाशिव गोजरे यांच्या स्मरणार्थ दत्तात्रय सदाशिव गोजरे यांच्या वतीने आपल्याला मॅन ऑफ द सिरीजचं सौजन्य मिळालेलं आहे. हॉटेल न्यू वैष्णवी यांचंही विशेष योगदान, उत्तम चवीचं योग्य ठिकाण. TR वाजे चेतनजी वाजे यांच्या माध्यमातून चेंडू निर्धाव आलाय. समीकरण बदललं. 10 बॉल 12. शेवटचे 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यक. चांगली गोलंदाजी आपण दिगंबर यांच्या माध्यमातून देखील बघतोय. दुसऱ्या बाजूला तितकी चांगली फलंदाजी मैदानात. बरोबर. नऊ चेंडू आणि 12. यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय. डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाच्या अडचणीमध्ये थोडीशी वाढ झाली असते. एक धाव पूर्ण झाली आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. लेग बाईसच्या साहाय्याने ही धाव मिळते आहे आणि धावफलक पुढे जात आहे. 34 या आकड्यावर 2 फलंदाज बाद आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 8 आणि धावा 11 पाहिजेत. 8 चेंडू 11. यावेळेस चांगला फटका आहे. कव्हरला बॉलला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. 1च्या मदतीने धावत संख्येमध्ये छोटासा बदल होईल. 35 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. इथून पुढे 7 चेंडूमध्ये 10ची आवश्यकता आहे. हा चेंडू फार निर्णायक आहे. हा चेंडू जर निर्धाव आला तर फलंदाजी करणारा संघ थोडासा बॅकफुटवर नक्कीच जाईल, कारण 6 चेंडूमध्ये 10ची आवश्यकता राहील. तिथून पुढे 7 बॉल 10 निर्णायक चेंडू. यावेळेचा बॉल मोठा फटका खेळण्याचा तर प्रयत्न राहिला आहे. एक सिंगल जरूर कंप्लीट झाली आणि ती लेग बाईटच्या मदतीने आली आहे. समीकरण बदललं. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 6 आणि धावा पाहिजेत 9 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. 6 बॉल 9 रन, 6 चेंडू आणि 9 धावेंची गरज आहे. थोडासा वेळ वाचवा ही सूचना आपल्याला आम्ही सातत्यानं करतो, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. 10 सामने आपल्याला घ्यायचेत आज. 5 ओव्हर नंतर 36 झाल्यात. अजूनही 6 चेंडूंमध्ये 9 धावेंची आवश्यकता आहे. पव्यात 6 चेंडूमध्ये 9 धावा रोखल्या जातील की या धावा बनवल्या जातील ते बघणं देखील फार गरजेचं आहे. यानंतरच्या जे 2 टीम्स आहेत त्या दोन्ही टीम्सला देखील आमची विनंती राहील, आपण रेडी राहायचं आहे. यानंतर या 2 टीम्स खेळणार आहेत. 6 बॉल 9. थोडासा वेळ वाचवा ही विशेष सूचना आहे.
गोलंदाजी करण्यासाठी आपण गोलंदाजाला बघतोय निलेश निरगुडे. निलेश निरगुडे यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय. महत्वपूर्ण षटक. पहिलाच बॉल शॉर्ट बॉलचा वापर केलाय. खराब चेंडू पाहायला मिळालाय आणि फाईन लेगच्या दिशेने बॉल खेळलेला आहे. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. बॉलला कलेक्ट करतील तोपर्यंत 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. मॅचचं समीकरण परत एकदा बदललं जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 5 आणि धावा बनवायच्यात 7. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल कारण या सामन्याची दशा तुमच्या गोलंदाजीची दिशा ठरवणार आहे. लॉफ्ट केला यावेळेस लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पकडतायत झेल आणि फलंदाज यावेळेस बादून परतणार आहे. धनंजय यांची मोठी विकेट आली आहे. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची कळीची टाळी. शेवटच्या आता चेंडू शिल्लक राहिले 4 आणि धावा बनवायच्या 7. जरूर रडारमध्ये चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक होते. त्यांनी पकडला झेल. त्यांनी कुठल्याही प्रकारची चूक केली नाही कारण मॅचची परिस्थिती जर आपण पाहिली तर अगदी आता दोन्ही बाजूला झुकलेला हा सामना आहे. 4 चेंडू आणि 7 धावेंची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालेत. चांगला बॉल. याही वेळेस चेंडू निर्धाव आलाय. जबरदस्त. शेवटच्या षटकामध्ये निलेश निरगुडे यांच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 7 धावा. एका बाजूला MIDC MSME तर दुसऱ्या बाजूला छत्रपती वॉरियर्स. फुल टॉस, बिग हिट और ये 6 रन आणि वेळेवर आलेला हा षटकार आहे. क्या बात आहे. जबरदस्त हिट. साहिल यांच्या बॅट मधून फटक्याचा धुवाधार. हा गेला षटकार. हुंबरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 3 चेंडू आणि 7 धावेंची गरज असताना हा षटकार इथे आलाय. आता मॅचचं समीकरण बदललं. शेवटचे 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. डू ऑर डाय असा हा सामना सुरू आहे. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर सुद्धा इथे खेळवली जाणार आहे. 2 बॉल 1. आणि कुणाला आवडणार नाही सुपर ओव्हर बघायला. 2 बॉल 1 रन. पाहूयात या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर होईल का. यावेळेचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळलाय. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आणि सामना जिंकलाय छत्रपती वॉरियर्स. अभिनंदन. वेल प्लेड. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खासगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. मॅन ऑफ द मॅच देखील आपण देणार आहोत. तत्पूर्वी यानंतरची मॅच लगेच सुरू करावी लागेल. MIDC MSME संघाचं मनापासून आभार. त्यांचाही चांगला खेळ बघायला मिळाला. हार्ड लक. यानंतरची मॅच लगेच सुरू होईल. फिल्डिंग टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 2 फलंदाज रेडी राहायचे आणि दोन्ही टीमचे 12वे खेळाडू हे बंधनकारक आहेत. समालोचन कक्षामध्ये याची देखील नोंद घ्या. मॅन ऑफ द मॅच धनंजय शिंदे या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ठरतात आणि ते किट पार्टनर देखील आहेत या स्पर्धेमध्ये.